वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग प्रकल्पाचे 3 गेट 20 सेंटीमीटरने तर 2 गेट 25 सेंटीमीटरने उघडले। नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। मालेगाव तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला। शेती पिकांनाही फटका। जोरदार पावसामुळे परभणीच्या पाथरी येथील ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेने भरला। परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण। पिकांना सिंचनासाठी आणि जनावरांच्या पाण्याची सोय होणार। अमरावती जिल्ह्यातील सावंगा आसरा गावातील रायगोई नदीवरील पुलावरून पुराचं पाणी। पूल ओलांडताना नागरिकांना अडचण। जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। शहरात साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलं। गेल्या 8 महिन्यात डेंग्यूचे 148 रुग्ण तर स्वाईन फ्लूचे 27 रुग्ण। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आरोग्य विभागाचं आवाहन। गोंदियात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी बेमुदत संपावर। शासकीय सेवेत समायोजन करण्याची सरकारकडे मागणी। गोंदिया जिल्ह्यातील 750 कर्मचारी संपात सहभागी। 15 दिवसांपासून बेमुदत संप सुरू। धाराशिवच्या लोहारा तालुक्यात शेतकरी, कुरेशी समाज, व्यापारी आणि वाहन चालकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। शेतकरी कर्जमाफी, गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा। गोरक्षकांचा अत्याचार थांबवण्याची मागणी। मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी सहभागी। खतांचा काळाबाजार करणाऱ्या कृषी दुकानदारांच्या विरोधात धुळे जिल्हा कृषी विभागाचा कारवाईचा बडगा। 36 कृषी सेवा दुकानांचे परवाने 1 महिन्यांसाठी निलंबित, तर 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमचे रद्द। भिवंडीतील महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश। हत्या करणाऱ्या पतीला अटक। दोघांमधील सततच्या भांडणामुळे हत्या केल्याची आरोपी पतीची कबुली। वाशिम शहरात 50 रुपयांच्या नोटांपासून बनवला गौराईचा मखर। मानधनी कुटुंबाने केली अनोखी सजावट। 50 रुपयांच्या तब्बल 4000 नोटांचा वापर तर 2 लाख रुपयांच्या नोटा मखरात लावल्या। 58 लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींना लावा। लोक अर्ज करतील आणि जात प्रमाणपत्र घेतील। जरांगेंची उपसमितीकडे मागणी। जेवढे दाखले आलेत तेवढे निकाली काढण्याचे प्रस्तावित केले। विखे पाटलांची माहिती तर जेवढे व्हॅलिडिटीला दिलेत तेवढे टाकण्याची जरांगेंची मागणी। हैदराबाद गॅझेटने गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देणार। मराठा उपसमितीचे मनोज जरांगेंना आश्वासन। मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी। तर काही गुन्हे घ्यायचे राहिले असतील तर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत कोर्टात जाऊन मागे घेऊ, सरकारचं आश्वासन। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवर 8 लाख हरकती, त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागेल। विखे पाटलांची जरांगेंना माहिती।